भ्रष्टाचाराचा एक प्रवाह भाजपच्या दुसऱ्या भ्रष्ट प्रवाहात सामील झाला. मित्र हो, भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये जसे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडले, तसाच प्रकार आम आदमी पार्टीच्या बाबतीत केला. भाजपचं स्वतःचं काही अस्तित्व नाही, दुसऱ्या पक्षातले भ्रष्ट लोक आणायचे आणि आपला पक्ष मोठा असल्याचं दाखवलं जात आहे. भाजपानं आम आदमीचे 7 खासदार फोडले. वॉशिंग मशीन भाजपाची जरी असली तरी या प्रकरणी धुलाई मात्र शिवसेनेच्या दैनिक सामनानं केली आहे. सामनानं आजच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलं आहे बघा मित्र हो, बारकाईनं प्रत्येक शब्द ना शब्द ऐका. भारतीय संसदीय लोकशाहीचं आणखी किती अधपतन पाहायला लागणार आहे. राघव चड्डासह 7 राज्यसभा खासदार आपचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले. चड्डा यांच्या सोबत खासदार अशोक मित्तलही गेले. 10 दिवसापूर्वीच मित्तल यांच्या शैक्षणिक संस्थावर, उद्योगावर ईडीचे छापे पडले. हे छापे का टाकले त्याचा आता उलगडा झाला. मित्तल यांनी चड्डा यांच्या गटात सामील होऊन भाजपामध्ये यावं यासाठी ईडीचं हत्यार वापरलं गेलं. मोदी शहा एकीकडे पश्चिम बंगालमधील प्रचारामध्ये नैतिकतेवर भाषणं देत आहेत आणि दुसरीकडे दिल्ली आणि पंजाबात विरोधी पक्षाचे खासदार फोडत आहेत. मित्तल यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं. भ्रष्ट मार्गानं त्यांचे विद्यापीठ चालवले म्हणून ईडी त्यांच्या घरात घुसली. आता मित्तल हे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्येच घुसल्यामुळे सर्व डाग धुतले गेले. राघव चड्डा तर कालपर्यंत भाजपा म्हणजे गुंडाचा पक्ष असल्याचा बोभाटा करीत होते. भ्रष्ट आणि गुंडाच्या पक्षानं देशाची वाट लावली असल्याचं चड्डांचं म्हणणं होतं. आता त्याच गुंडाच्या पार्टीत चड्डा सामील झाले आणि भाजपाचे अध्यक्ष त्यांना पेढा भरवत आहेत. भारतीय लोकशाहीतील निर्लज्जपणाचा हा कळस आहे. चड्डा म्हणतात त्यांच्याकडे राज्यसभेत 2/3 खासदाराचं बळ आहे, त्यामुळे राज्यसभेतला आप ते भाजपमध्ये विलीन करीत आहेत. चड्डा यांची भूमिका बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची फूट, मग तो आकडा 2/3 असला तरी सुद्धा त्याला घटनेची मान्यता नाही. त्यामुळं आम आदमी पक्षातल्या 7 खासदारांची फूट गैरसंविधानिक ठरते. हे झालं घटनेच्या पुस्तकातलं भाष्य. पण सध्याचं मोदी शहांचं सरकार, त्यांचा निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, राज्यसभेचे सभापती हे घटनेतील या कलमांचा सन्मान करतील काय? तर नाही असंच उत्तर द्यावं लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची सुनावणी 4 वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशासमोर सुरू आहे. इथंही तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बेकायदा पक्षांतर मान्य करून सुद्धा 10व्या अनुसूचीनुसार फुटलेल्या आमदारावर कारवाई झाली नाही. तारखावर तारखा पडत आहेत आणि पक्षांतराचं शेण खाल्लेले आमदार महाराष्ट्रात सत्ता उपभोगत आहेत. लोकशाहीसाठी हे चित्र भयावह आहे. भाजपनं राज्यसभेतील आपचे जे खासदार फोडले ते हवेतले बुडबुडे आहेत. व्यापारी, उद्योगपती असे हे लोक, त्यांचा जनतेशी काय संबंध आहे? राघव चड्डा हे प्रकरण पेज 3चं आहे, ते तेवढ्या पुरतं राहील. या सगळ्यामुळं भाजपाला पंजाबमधील विधानसभा निवडणुका जिंकता येतील हा भ्रम आहे, भ्रम. पंजाबमधील एक प्रमुख नेते आणि काँग्रेसचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड यांच्यासारखे नेतेही भाजपाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पण भारतीय जनता पक्षाची राजकीय भूक ही भस्मासूर आणि बकासुराची आहे. त्यांना देशातले सगळे विरोधी पक्ष गिळायचे आहेत आणि त्यासाठी ते ईडी, सीबीआय यांचा वापर करीत आहेत. संघर्ष करण्याची हिंमत ज्यांच्यात आहे ते या वावटळीत टिकतात आणि डरपोक आहेत ते पळून जातात किंवा शरण जातात. महाराष्ट्रामध्ये मिंदे
अजित पवार हे शरण गेले. दिल्लीतल्या मद्य घोटाळ्याच्या नावाखाली मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना मोदी शहांनी तुरुंगात पाठवलं. याच आरोपपत्रामध्ये या राघव चड्डा यांचंही नाव होतं, पण ते अटक टाळण्यासाठी पत्नीसह लंडनला पळून गेले. लंडनवरूनच मोदी परिवाराशी सौदा करून भारतात परतले आणि आता आपपासून अलिप्त झाले. आपमधील राघव चड्डा आणि त्यांच्यासोबतचे 6 लोक भाजपामध्ये गेले, तर त्या शरणागतीसाठी विलाप आता का म्हणून करायचा. आपमधले हे सगळे पळपुटे विविध भ्रष्टाचाराच्या खटल्यातील आरोपी आहेत. हे कारनामे ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी कागदोपत्री नमूदही केलेले आहेत. त्यामुळं आपमधला भ्रष्टाचाराचा एक प्रवाह भाजपच्या दुसऱ्या भ्रष्ट प्रवाहात सामील झाला इतकंच म्हणायचं. मिंदे, चड्डा, मित्तल यांना विशेष राजकीय चारित्र्य नाही. भाजप तर या बाबतीत चारित्र्यहीन बनले आहे. सध्याच्या राजकारणाला कोणतंही चारित्र्य नाही, हेच भारताचं चारित्र्य बनलेलं आहे. जोपर्यंत दाणे टाकले जात आहेत तोपर्यंत असे राघू उडतच राहतील. उडू द्या. मित्रहो, दैनिक सामनामधील आजचा अग्रलेख हा तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अद्यापपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.